श्री स्वामी समर्थ मेडिकल करिअर गायडन्स मध्ये आपलं स्वागत। मुलांना पुढील शिक्षणामध्ये कॅटेगरीचा बेनिफिट घेण्यासाठी कास्ट सर्टिफिकेट जोडावं लागतं। त्या कास्ट सर्टिफिकेट बरोबरच कास्ट व्हॅलिडिटी देखील महत्त्वाची असते। त्याचबरोबर नॉन क्रीमी लेअरचं सर्टिफिकेट देखील महत्त्वाचं असतं। कास्ट सर्टिफिकेट साठी काय काय कागदपत्र लागतात त्याचा व्हिडिओ आपण यापूर्वीच केलेला आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नॉन क्रीमी लेअर सर्टिफिकेट काढण्यासाठी काय काय कागदपत्र लागतात। तर सुरुवातीला आपण पाहूया की नॉन क्रीमी लेअर सर्टिफिकेट काढण्यासाठी कोणकोणती कागदपत्र लागतात। एक नंबर म्हणजे स्वतःचा जातीचा दाखला लागतो। त्यानंतर पालकाचा तहसीलदाराचा उत्पन्न दाखला लागतो। त्याचबरोबर स्वतःचे लिव्हिंग सर्टिफिकेट लागते, वडिलांचे लिव्हिंग सर्टिफिकेट लागते, स्वतःचे आधार कार्ड लागते, वडिलांचे आधार कार्ड लागते, 2 पासपोर्ट साइज फोटो लागतात। ही सगळी जी आता सांगितली सगळी डॉक्युमेंट आपल्याला नॉन क्रीमी लेअरचा म्हणजे नॉन क्रीमी लेअर सर्टिफिकेट काढण्यासाठी जोडणं आवश्यक असतं। ही सगळी कागदपत्र तहसीलदार कचेरीच्या बाहेर ई सेवा केंद्र असतात, तिथं आपण जमा करून आपल्याला नॉन क्रीमी लेअरचं सर्टिफिकेट काढून घेण्यात येतं। नॉन क्रीमी लेअरचं सर्टिफिकेट असणं म्हणजे कास्ट सर्टिफिकेट बरोबर नॉन क्रीमी लेअरचं सर्टिफिकेट असणं खूप महत्वाचं असतं। हे जर नसेल तर आपली कास्ट ही ओपन ग्रेड धरली जाते। त्यामुळं ठराविक कास्टला कॅटेगरीचा बेनिफिट घेण्यासाठी नॉन क्रीमी लेअर हे जोडणं खूप महत्वाचं असतं। तर ही आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहिली की नॉन क्रीमी लेअर सर्टिफिकेट काढण्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागतात। आतापर्यंत तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आजच सबस्क्राईब करा, म्हणजे आमचे नवीन अपडेट तुम्हाला कळतील। त्याचबरोबर लाईक आणि शेअर करा। श्री स्वामी समर्थ।